टेक्निकल इश्यूमुळे रेकॉर्डिंगमध्येच बंद झाली असल्या कारणाने आपण परत रेकॉर्डिंग जॉईन केलेली आहे. तर आपलं इतका ॲमिनो ॲसिड हा इम्पॉर्टंट चार्ट्स आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. याला IMP करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याला इम्पॉर्टंट करा, IMP करा. आता पहा, जर वरती आलात तुम्ही तर त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन ही का इसेन्शियल आहे लाईफ प्रोसेसमध्ये, तर हे तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात या सेल डिव्हिजनवरती खूप विचारतात. क्रोमोझोमचे आता हे या ठिकाणी डायग्राम जी आहे क्रोमोझोमची, हिचे कधी कधी ही डायग्राम दिली जाते. पहा, ही डायग्राम ॲज इट इज दिली जाते आणि या ठिकाणी तुम्हाला फिल करावे लागतात. नाव फिल करायचे आहेत, प्रत्येकाचे कोणता पार्ट्स काय आहे हे सगळं तुम्हाला फिल करायचं आहे. आता मायटोसिस मिओसिस हे इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, ह्या समजून घ्या. मायटोसिस, त्यानंतर त्याच्यात टाईप आहेत, मायटोसिसचे टाईप, मिओसिसचे टाईप. ठीक आहे, मायटोसिसचे टाईप्स किती आहेत तर तुम्हाला माहिती आहे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि त्यानंतर आहे टेलोफेज. या 4 टाईप्स आहेत मेटाफिसचे. ठीक आहे, सॉरी याचे मेटासिसचे. आणि जे बाकीचे आहेत ते मिओसिसचे आहेत. ठीक आहे, मिओसिस. आता हे मिओसिस आणि मेटॉसिस हे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे म्हणजे ह्या ज्या सायन्सच्या लाईफ प्रोसेस या चॅप्टरमध्ये, या दोन्ही पार्ट 1 पार्ट 2 मध्ये हे खूप इम्पॉर्टन्स आहेत. आणि याच्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही. जर तुम्हाला फार्मसी पुढे जायचं असेल, डॉक्टर क्षेत्रात असेल, कुठं जायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे लागणार म्हणजे लागणार. हे बेसिक आहे, हे एकदम क्लिअर करा. आपल्या रिव्हिजन क्लास कोर्समध्ये मी 1 शॉटमध्ये हे सगळं इम्पॉर्टंट जे आत्ता सांगतोय ते सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर परत एकदा सांगतो, प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणं लॉग इन वगैरे करून तुम्हाला कोर्स परचेस करायचा आहे. 199ला कोर्स आहे. आता तुमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरतून मी ती प्राईस ठेवलेली आहे. म्हणजे एकदा लाईव्ह सेशन घेत होतो तर त्याची प्राईस होती 599. तर विद्यार्थी म्हणले की आम्हाला परवडत नाही सर, बाकीचे कोर्सेस चे आम्ही घेत नाही आहेत, तर आम्हाला परवडत नाही, तुम्ही कमी करा, एक 299 ठेवा. तर मी ती 199 केली होती डायरेक्ट, कारण की ती प्राईस भले मला परवडत नसलं तरी ती प्राईस मी 199 केलेली आहे. कारण की फॅकल्टीज आहेत आपल्याकडे आणि त्या फॅकल्टीज वगैरे त्यांना कॉस्ट वगैरे द्यावी लागते, त्यामुळं तिची प्राईस तेवढी परवडत नाही, पण आपण ठेवलेली आहे. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी हे तुम्हाला कळलं आहे इम्पॉर्टंट. आता इथं तुम्हाला ही डायग्राम तुम्ही ऑलरेडी सांगितलेली आहे, ही एक्झरसाईजमधली ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे मेटॉसिस आणि मिओसिसचा डिफरन्स आहे, डिस्टिंग्विश आहे. त्यानंतर एरोबिक ॲनारोबिकचा डिफरन्स आहे. हे 2 डिफरन्स महत्त्वाचे आहेत. हे डिफरन्स IMP करा, इम्पॉर्टंट करा. मेटॉसिस मिओसिसचे टाईप्स त्या डिफरन्समध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. मेटॉसिस मिओसिसचे टाईप्स तुम्हाला माहिती आहे, टेलोफेज वगैरे, त्या सगळ्या फेज लिहून काढायच्या. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल लिहायचे छान पद्धतीने. तुम्हाला हा डिफरन्स कसा लिहायचा आहे तुम्हाला माहिती असेल की 2 कॉलम करायचे आहेत व्यवस्थित, आणि या ठिकाणी मेटासिस आणि मिओसिस या ठिकाणी पॉईंट वाईज लिहायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल्ससाठी शेवटचा जो कॉलम असतो ते एक्झाम्पल्स 100% लिहा. त्या ठिकाणी तरच तुम्हाला काय मिळणार आहेत तर 100 मार्क्स मिळणार आहेत, 100 मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 100% मिळणार आहेत. समजून घेत जा विद्यार्थी मित्रांनो. 80 आउट ऑफ 80 तुमचा 80 आउट ऑफ 80 या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, 40. ठीक आहे, आता सायंटिफिक रिझन मी सांगतो इम्पॉर्टंट. सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, हा एक इम्पॉर्टंट कारण. त्यानंतर फायबर्स आर इम्पॉर्टंट न्यूट्रियन, हा एक इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर आहे समटाईम हायर प्लांट्स जे आहेत ते कधी कधी ॲनारोबिक रेस्पिरेशन जे आहेत ते का हे करतात, परफॉर्म करतात. तर हे 3 इम्पॉर्टंट आहेत. कोणते कोणते तर हे सलग 3 जे आहेत ते इम्पॉर्टन्स आहेत. हा चूक आहे तो इम्पॉर्टंट आहे, याला IMP करा. तुमच्याकडे पेन्सिल वगैरे असेल तर लवकरात लवकर बुकमध्ये लिहून ठेवत चला. हे लेक्चर्स परत तुमचं पान होणार नाही आणि तुम्ही ते टिक केलेलं नसेल. मग रिव्हिजन मी ज्यावेळेस स्टार्ट करेल लॅपवरती त्यावेळेस तुमचं काय होईल की आमच्याकडे तर हे नव्हतंच टिक केलेलं, मग तुम्हाला त्यावेळेस पाहत बसावं लागेल व्हिडिओ, परत मग टिक करायचं, मग परत ते रिव्हिजन लेक्चर पाहिजे. त्यापेक्षा आत्ताच करा, इम्पॉर्टन्स करून ठेवा आणि त्याचा अभ्यास स्टार्ट करा. जर नाही समजलं तुम्ही आहे रिव्हिजन लेक्चरला समजून सांगाल, घाबरायचं कारण नाही. आणि ही जी 10th आहे, 10th खूप मोठी काय परीक्षा नाही, बोर्ड एक्झाम. ही एकदम नॉर्मल परीक्षा आहे तुमच्यासाठी. पुढे तुम्हाला सेमिस्टरला परीक्षा द्यायचं. इंजिनिअरिंग क्षेत्रात गेला, डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे असतील तर इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्हाला एक 6 महिन्याला तुम्हाला एवढे विषय द्यायचे, 6 महिन्याला. म्हणजे दर 6 महिन्याला तुमचं बोर्ड एक्झाम होती, समजायचं बोर्ड एक्झाम 6 महिन्याला असते. तर वर्षाला तुम्हाला 2 बोर्ड एक्झाम द्यावं लागतात. आणि त्याचबरोबर समजा डिप्लोमा असेल 10वी नंतरचा तर त्या ठिकाणी
एक 3 वर्षाचा असतो ना, तर 6 सेमिस्टर असतात. तर त्या 6 सेमिस्टरमध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाम द्यायची असते. त्यामुळे काही जास्त मोठी नाही आहे एक्झाम, एकदम छोटी आहे. तर तुम्ही याचा अभ्यास इतका प्रॉपर करा की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सहज मिळतील, ठीक आहे. आणि कमेंट करून सांगायचं की तुम्हाला काय करायचं पुढे हे आणि किती पर्सेंटेज पाहिजे हे देखील तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये. आता एक्सप्लेन गायलोसिस प्रोसेस मी वरती इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. तिचा प्रश्न कसा विचारला जातो, तर एक्सप्लेन गायलोसिस प्रोसेस, जी गायकोलिसिस प्रोसेस आहे ती डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. आणि त्यानंतर मायटोसिसची डायग्राम वगैरे सुटेबल डायग्रामने एक्सप्लेन करा, ठीक आहे. वरती डायग्राम दिलेले आहेत, बुकमध्ये सगळं दिलेलं आहे. आणि हा चार्ट हे झालं दुसऱ्या चॅप्टरचं. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एक 15 मिनिटाची व्हिडिओ झालेला आहे आत्ताच 2 चॅप्टरमध्ये. आता त्याचा 3रा चॅप्टर होईल, 4था होईल, 5वा होईल. जर तुम्ही 5व्या चॅप्टरमध्ये समजा हा एक 30 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ जर झाला तर आपण याचा पार्ट 2 पण बनवू, ठीक आहे. सायन्स पार्ट 2चा पार्ट 1 व्हिडिओ, पार्ट 2 व्हिडिओ हे बनवून टाकू. ॲपमध्ये तुम्हाला हे तर 100% मिळणार आहे. पण यूट्यूबला जर लेट आला तुम्ही घाबरून जायचं कारण नाही, ठीक आहे. ॲपवरती तर मिळून जाईल. पहा लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हा जो चॅप्टर आहे हा इम्पॉर्टन्स कसा आहे, कोणत्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. वरती तुम्ही पाहिलं की रिप्रोडक्शन आहे, याच्यामध्ये रिप्रोडक्शन मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे. तर हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर खाली जर आलात तुम्ही तर बायनरी फ्युजन काय असतं, ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन सेक्शुअल त्यानंतर मल्टिपल फ्युजन काय असतं, नंतर ब्लडिंग्स काय असतं, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणं हे बडिंग्स वगैरे आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचे विचारलं जातं तुम्हाला, शॉर्ट नोट्स लिहा म्हणून. शॉर्ट नोट्ससाठी हा प्रश्न येतो, याला IMP करा. IMP फॉर शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्ससाठी हा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी 1 मिनटं असं करतो, म्हणजे जेणेकरून आता दिसेल. शॉर्ट नोट्ससाठी हा प्रश्न विचारला जातो. कळतंय कोणता, तर हा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, ठीक आहे. चला वरती गेल्यानंतर स्पोर फॉर्मेशन असेल, स्पोर कसे फॉर्म होतात, त्यानंतर हायपेज, त्यानंतर स्पोर्स ऑर्गॅनिझम, त्यामध्ये रायझोड्स असतं, पीस ऑफ ब्रेडमध्ये कसे स्पोर्स तयार होतात, हे सगळं या स्पोर फॉर्मेशनमध्ये आहे. याचं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण मी सांगून ठेवले. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय काय आहे पहा. आता या ठिकाणं इम्पॉर्टंट करा गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, तर ते मिओसिस प्रोसेस जी असते ती काय होते, रेड्यूस हाफ, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. फर्टिलायझेशन असेल, नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लॅन्टमध्ये कसं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हे फ्लावर्सचं तुम्हाला डायग्राम देतील किंवा काढायला लावतील, ठीक आहे. पार्ट्स ऑफ फ्लावर्स असं, तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ही डायग्राम काढायची आहे. ही डायग्राम काढायची आहे आणि हिला व्यवस्थित हे नावं द्यायचे आहेत, ठीक आहे. हे जे नावं आहेत ना हे तुम्हाला व्यवस्थित द्यायचे आहेत. त्यानंतर खाली या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इम्पॉर्टंट आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्हाला भरपूर इम्पॉर्टंट काय काय, तर याचं तुम्हाला शॉर्ट नोट्स लिहायला येऊ शकते. या ठिकाणी डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, त्यानंतर शॉर्ट नोट्स वगैरे येते, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या ठिकाणी भरपूर इम्पॉर्टन्स आहे, हे सगळं इम्पॉर्टन्स आहे. डेव्हलपमेंट ॲट बर्थ, या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन सायकलवरती हमखास एक प्रश्न दरवर्षी असतो, म्हणजे असतो. तर मेन्स्ट्रुएशन सायकल या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला करायचं. रिप्रोडक्शन मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे. या त्या प्रोसेस आहेत, IVF असेल, सरोगसी असेल, तर ह्या प्रोसेस महत्त्वाच्या आहेत, याची देखील तुम्हाला थेरी पाठ करायची आहे. नंतर ट्विन्स असेल, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचे क्वेश्चन सांगतो एक्झरसाईजमधले आणि पुढच्या चॅप्टरकडे जाऊया, ठीक आहे. या ठिकाणी डिफरन्स आहे ह्या टेबलचा, तो हा महत्त्वाचा आहे, हा फिल करायचा आहे तुम्हाला. खूप इझी आहे, फक्त इकडंच लिहायचं आहे, फक्त काही थोडंफार चेंज असतो ते लिहायचं आहे. आता या ठिकाणं सेक्शुअल रिप्रोडक्शन, या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तर तुम्ही तो एक्झरसाईज सॉल्व करत असाल. कॉलेज तुम्हाला, शाळा तुम्हाला एक्झरसाईज सॉल्व करायला लावत असतील, एक्झरसाईज प्रॉपर सॉल्व करा. त्यामध्ये तुम्हाला एक्झरसाईजची वही जी आहे ती एकदम प्रॉपर कंप्लीट ठेवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना ती वही समोर जर ठेवली आणि कोणता क्वेश्चन्स पाठ नसेल तर तो लगेच पाठ करतो तो, ठीक आहे. गाईड वगैरे शोधण्यापेक्षा ते वहीत लिहित चला. शाळेत तुम्हाला दिली असेल किंवा आपल्या सब्जेक्टला, म्हणजे आपल्या क्लाससाठी एक 300 पेजेस नोटबुक करा. त्यामध्ये तुम्हाला सेक्शन करा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील किंवा इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स असतील, इम्पॉर्टंट थेरी असेल, इम्पॉर्टंट थेरम असतील मॅथचे वगैरे, ते लिहून काढायचं. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट विद्यार्थी मित्रांनो, 4था चॅप्टर स्टार्ट करूया.
एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरमध्ये काय तर या ठिकाणी इकोसिस्टीम आहे. यामध्ये पूर्ण एन्व्हायरमेंटलवरती हा चॅप्टर आधारित आहे. इकोसिस्टीम आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन कसं केलं जातं, बायोडायव्हर्सिटी काय आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम आहे. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कसे करायचे हे संपूर्ण आहे. तर इकोसिस्टीम आणि त्याचा एक रिव्ह्यू पाहूया. फूड चेन. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जशी पावसाची चेन असते तशी फूड चेन असते. ठीक आहे. फूड चेन कशी असते ते हे तुम्हाला माहिती आहे. आता मी एक्सप्लेन करतो नाही म्हणून की ही इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे सण वगैरे, त्यानंतर हा सण म्हणजे हा घास गवत जे आहे तो हा नागतोडा खातो. मी मराठीतून सांगतो एकदम. त्यानंतर नागतोड्याला हे बेंडूक खातं. त्यानंतर बेंडकाला साप खातो आणि सापाला ईगल म्हणजे गरुड खातं आणि गरुडला मशरूम हे गरुडला. असे प्रोसेस आहे. ही एक सायक्लिक प्रोसेस आहे. ही एक इकोसिस्टम आहे आणि हे चालूच राहतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ही सिस्टीम चालू आहे म्हणून आज हे जे आपण जे पाहतोय जग ते चालू आहे. ठीक आहे. फूड चेन म्हणूया आपण त्याला. त्यानंतर आता जर खाली आला तर इकोसिस्टीमचे चान्स आहेत, ॲट्रोट्रॉफी वगैरे हे. तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. इकोसिस्टीम ही खूप इम्पॉर्टंट आहे. हे चार्ट्स तुम्हाला फिल करायचे. तुम्ही तर फिल केले असतील. हे बॉक्स फिल करा. या ठिकाणी बॉक्समध्ये तुम्ही फिल करा, नाव वगैरे सगळं फिल करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम यामध्ये काय रिलेशन आहे तर हे विचारलं जातं. कधी कधी विचारलं जातं. इतकं पण इम्पॉर्टंट नका करू. कधी कधी विचारलं जातं. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्व कसं करता येतं. फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होणारे 2 फॅक्टर आहेत. सगळ्यात पहिले नॅचरल फॅक्टर आहे आणि मॅनमेड फॅक्टर आहे. पहा, नॅचरल फॅक्टरमध्ये अर्थक्वेक वगैरे आहे आणि अजून तुम्हाला लिहायचे आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही खाली आलात, ठीक आहे, खाली जर आलात तर या ठिकाणी एक टॉपिक आहे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. याची UV रेज वगैरे एक्सरे हे ह्या ठिकाणी हे जे 5 आहेत हे तुम्हाला लर्न ठेवायचे आहेत. ठीक आहे. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन करण्याची गरज काय काळाची तर ह्या चार्ट येऊ शकतो. याला IMP करा. चार्ट तुम्हाला 2 ते 3 पेपरमध्ये हमखास असतातच. त्याला IMP करून टाका, इम्पॉर्टंट करून टाका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता पहा, सगळ्यात पहिले आता हा जाधव मोलाईज आहे याने किती 200 हेक्टर लँड जे इतके झाडं लावली होती. याचं तुम्ही वाचा. थेरी खूप छान आहे. तुम्ही वाचत नाही, दुसरंच पाहत बसा. तर ठीक आहे. जेनेटिक डायव्हर्सिटी पण असते. स्पायसेस असेल, इकोसिस्टीम असेल. ह्या डायव्हर्सिटीचं काही क्वेश्चन्स आत्तापर्यंत नाही पाहिलं पण विचारू शकता. स्केच गोजवरती शॉर्ट नोट्स येतात. ठीक आहे. हे सिम्बॉल ओळखायला येतात. सिम्बॉलचे नावं ओळखायला येतात. नंतर हाऊ बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व कशी केली जाते. तरी 7 पॉईंटपैकी तुम्हाला 4 पॉईंट्स तरी माहीत पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही जर वरती आलात तर पहा, तर या ठिकाणी माय रोल इन एन्व्हायरमेंट हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. याचे जे 5 ते 6 तुम्हाला माहिती पाहिजे. कन्झर्वेशन असेल, कंट्रोल असेल, प्रोटेक्शन असेल, त्यानंतर प्रिव्हेन्शन असेल, अवेअरनेस असेल. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जर खाली आलात तर तुम्हाला रेअर स्पेसिस हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आत्तापर्यंत दुर्मिळ, रेड पांडा दुर्मिळ आहे, मक्स डिअर्स दुर्मिळ आहे. हे इम्पॉर्टन्स आहेत. आणि त्यानंतर एंडेंजर स्पेसिस, रेअर, अनन्युमरेबल स्पेसिस असेल, इनडिटर्मिनेट स्पेसिस असेल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा खाली जर आलात तुम्ही तर या ठिकाणी एक्झरसाईजमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन्स आहे की जे पिक्चर जे आहे त्या ठिकाणी व्हॉट आर द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल. त्या सिम्बॉलचं मिनिंग काय तर हे 100% विचारलं जातं. मी वरती पण सांगितलं आहे. याला इम्पॉर्टंट करा, IMP करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राईट शॉर्ट नोट्स ऑन. आता मी जेवढं सांगितलं, स्कॅरगोरचं शॉर्ट नोट्स आहे, नंतर बायोडायव्हर्सिटी शॉर्ट नोट्स आहे. त्यानंतर चिपको मुवमेंट ऑफ बिश्नोई ही एक महत्त्वाची आहे मुवमेंट. ही येते म्हणजे येते. ठीक आहे. ही B नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर डिझास्टर अँड मॅनेजमेंटची शॉर्ट नोट्स एवढी नाही विचारत, पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्केअरगोज असेल, बायोडायव्हर्सिटी असेल आणि चिपको आहे. हे 3 महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर राईट फॅक्टर अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट. तो चार्ट जो होता तो या ठिकाणी उत्तर आहे त्याचं. ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी चार्ट वाईजच आखायचं आहे. म्हणजे असे पॉईंट्स वाईज लिहायचं आहे. 2, 3, 4 एक 4 ते 5 पॉईंट तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे आहे. नंतर आता 5वा चॅप्टर लिहूया आणि यानंतर आपण पार्ट 2 बनवूया. ठीक आहे. म्हणजे 5 चॅप्टरचे आपण पार्ट 1, पार्ट 2 सायन्सचा पार्ट
म्हणजे सायन्स पार्ट 2चे 2 पार्ट आपण बनवलेले आहेत व्हिडिओचे, कारण की जेणेकरून आता हा व्हिडिओ झालेला आहे एक अर्ध्या तासाचा तो होत आलेला आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये अर्ध्या तासात होईल, पुढचा अर्ध्या तासात होईल, 1 तासात तुमचा सायन्स पार्ट 2 संपणार आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा किती सोपं आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे, मी सांगितलेलं तुम्हाला सोपं जात असेल. तर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, आता आपण ग्रीन एनर्जीकडे वळूया. तर ग्रीन एनर्जीकडे कसं, तर यूज ऑफ फेरस एनर्जी, त्यानंतर यूज ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि हे तुम्हाला फिजिक्समध्ये पुढे आहेच हे, ठीक आहे. तुम्ही फिजिक्समध्ये देखील पाहिलं असेल, काही फिजिक्सचा भाग इकडे येतोच असो. त्यानंतर प्रोसेस ऑफ जनरेशन इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट, या ठिकाणी खाली जर आला तर एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी, एनर्जीचे यूज कसे होतात. त्यानंतर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, हे इम्पॉर्टंट नाही, पण तुम्हाला जर पुढं काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे असतील तर त्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. आता बघा खाली जर आला तर या ठिकाणी फ्लो चार्ट्स आहेत, ठीक आहे. फ्लो चार्ट्स, तर फ्लो चार्ट्स हे इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे. हे दोन्ही फ्लो चार्ट. त्यानंतर या ठिकाणी जे आहे थर्मल पॉवर प्लांट कसा काम करतो, तर हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर थर्मल पॉवर प्लांट कसा काम करतो, तर हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर केमिकल एनर्जी काय करतात, केमिकल एनर्जी टाकतात, थर्मल एनर्जी तयार होते, त्यानंतर कायनेटिक एनर्जी स्टीम, कायनेटिक एनर्जी टर्बाइन, आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. तर ही डायग्राम पण महत्त्वाची आहे, हे जास्त विचारलं जातं कारण की थर्मल पॉवर प्लांट प्रसिद्ध आहे, ठीक आहे. आता पॉवर प्लांट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी, याचं काय एवढं विचारलं नाही जात, तुम्हाला फक्त न्यूक्लिअर फ्युजन्स ही डायग्राम महत्त्वाची आहे. न्यूक्लिअर फ्युजन्स इम्पॉर्टंट आहे, ही डायग्राम तुम्ही 100% करून जायची आहे. त्यानंतर आहे स्केमॅटिक डायग्राम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांटची डायग्राम लक्षात ठेवा, जेणेकरून जर तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगला घेणार असाल ॲडमिशन तर त्या ठिकाणी तुम्हाला फिजिक्समध्ये ही डायग्राम, किंवा तुम्हाला जर मेकॅनिकल ब्रांच घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला थर्मल वगैरे याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळून जाईल. तर पॉवर जनरेशन प्लॅन्ट जे आहे ते बेस ऑन इंजिनिअर नॅचरल गॅस, या ठिकाणी हे पण इम्पॉर्टंट नाही. जर खाली या तर डायरेक्ट खाली यायचं आहे. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, कॅपॅसिटी, ठीक आहे. कॅपॅसिटीचा हा चार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आता एक्झरसाईजमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट एक्झरसाईजमध्ये जर आला तुम्हाला तर डायरेक्ट मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. हां, ठीक आहे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर हे पझल्स वगैरे येतात का, तर ते तुमच्या याला येतात, कशाला, सेकंड टर्म एक्झामला हे हे पझल्स येतात. तर हे पझल सेकंड टर्मसाठी करून ठेवायचे आहेत. त्यानंतर हे फिलिंग द ब्लँक्स येतात, ठीक आहे. आता एक्सप्लेन द डिफरन्स कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्स आणि थर्मल इलेक्ट्रिक. थर्मलचे जेवढे क्वेश्चन्स असतील तेवढे करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कामात 100% येणार आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या चॅप्टरला हे नाही सायंटिफिक रिझन. त्यानंतर थर्मल पॉवर प्लांटचं स्केच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर थर्मल पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट ह्या दोन्हीचं स्केच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर थर्मल पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं स्केच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पहा खाली 6वा जो ॲनिमल क्लासिफिकेशन आहे त्याचं आपण पार्ट 2 लेक्चर तयार करणार आहोत. हे लेक्चर झालं आहे अर्धा तासाचं, आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल. आणि लवकरात लवकर ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी संपूर्ण रिव्हिजन लेक्चर सिरीज फक्त 199ला आहे. परचेस करा कोर्स, लगेच अभ्यासाला लागा, कारण की परीक्षेच्या आधी 1-2 महिने जर कोर्स घेतलेला असेल तर तुमचा 100% फायदा होणार आहे, ठीक आहे. भेटा पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.